Hey there, welcome back to Vital Vibes. So in this video we are gonna see aphorism number 2, organ of medicine, in English as well as in Marathi language in very simplifying and understanding tone. So let's start with the aphorism. Aphorism number 2 is the highest ideal of cure is the rapid, gentle and permanent restoration of health in the shortest, most reliable way. The cure should happen quickly, softly and should last long. It must happen by natural, sure and easy methods. The goal is to heal completely without harming the patient. In Marathi, सर्वोत्तम उपचार म्हणजे पेशंटला लवकर, सौम्य आणि कायमचा आराम देणं. रुग्ण बरा व्हायला वेळ लागायला नको. Patient should not be get cured in long time. It should get cured in a small shorter period of time. That too gently. म्हणजे सौम्यपणे रुग्णाला बरं करणं हे अफॉरिझम 2 मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ट्रीटमेंट उपचार हे हुकमी सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने हवेत. शरीराची ताकद कमी न होता पेशंट पूर्णपणे बरं व्हायला हवं. दिस इज एक्सप्लेन्ड इन अफॉरिझम नंबर 2. रुग्णाला हळूहळू नव्हे तर झपाट्याने आणि कायमचं बरं करा. हे या अफॉरिझममध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. दॅट इज रॅपिड, जेंटल, परमनंट. यू कॅन लर्न दिस अँड कीप इन माइंड विथ दिस निमॉनिक फॉर एक्झाम पर्पज. दॅट इज RGP, रॅपिड, जेंटल, परमनंट. सो अफॉरिझम 2 मध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की उपचार जलद, दॅट इज रॅपिड, सौम्य, जेंटल आणि परमनंट कायमस्वरूपी असायला हवेत आणि ते नैसर्गिक पद्धतीने असायला हवेत. दॅट इज शॉर्टेस्ट अँड शुअरेस्ट मेथड. आता ह्याचं एक एक्झाम्पल घ्यायला गेलं तर एक मुलगा जर सतत इनडायजेशन, ॲसिडिटीमुळे तुमच्याकडे येत असेल किंवा इफ इज टेकिंग ट्रीटमेंट फ्रॉम ॲलोपॅथ और होमिओपॅथ हुएवर, तर रोजची ॲसिडिटीची गोळी जर तो घेत आहे आणि तात्पुरता त्याला आराम भेटतोय बट इट इज नॉट गेटिंग परमनंट, तर होमिओपॅथिक डॉक्टरने त्याची पूर्णपणे केस घेऊन त्याला नक्स वोमिका जर दिलं असेल तर तो मुलगा पूर्णपणे बराही होईल आणि गोळ्या लागेनाशा त्याला होतील. ओके, तर हेच अफॉरिझम 2चं उदाहरण आहे की उपचार हे जलद, सौम्य आणि कायमचे असावेत. रॅपिड, जेंटल अँड परमनंट रिस्टोरेशन. सो आय होप की तुम्हाला अफॉरिझम नंबर 2 कळालेला आहे. देन टू आय वुड लाईक टू शेअर विथ यू 2 थिंग्स की जर तुम्ही एखाद्या पेशंटला एक मेडिसिन देतात आणि तुम्हाला अशी शंका वाटते की हे मेडिसिन त्याला खरोखर कायमचं बरं करेल की फक्त तात्पुरतं आराम देईल, तर जर तुमचं उत्तर कायमचं बरं करेल, इट वुड हेल्प हिम किंवा परमनंटली असं असेल तर तुम्ही अफॉरिझम नंबर 2च्या प्रमाणे सिमिलिमम औषध देऊ शकाल. अँड इफ युअर आन्सर इज नो, इट वुड बी टेम्पररी, तर यू शुड थिंक अबाउट द सिमिलिमम. आणि दुसरी गोष्ट ही की औषध दिलं आहे आणि तरीही रुग्ण पेशंट पुन्हा तुमच्याकडे परत येतोय, तर युअर मेडिसिन सिमिलिमम इज ॲक्टिंग इनकम्प्लिटली. हा जो ट्रीटमेंटचा भाग आहे तो अपूर्ण आहे. सो अफॉरिझम 2 तुम्हाला काय सांगतो तर रुग्णाला कायमचं आपल्याला बरं करायचं, तर यू शुड ओव्हरलुक द रेमेडी अगेन.